संध्याकाळची वेळ आहे आणि तुम्ही बसलात आणि तुमचा मुलगा शाळेतनं आलाय आणि तो रडत आलाय. रडत आल्यानंतर तो नेहमीच काही ना काही कराणे घेऊन आलेलाच असतो की आई मला आज खूप काम अभ्यास लावला, खूप होमवर्क दिलंय, मला याने मारलंय, मला मॅमनं असं बोललं, मी हे केलं, मी डबा सांडला, पाणी सांडलं. आपण या गोष्टी रोज आपल्या मुलांच्या ऐकत असतो. आणि बरेच पालकही असे असतात की छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा सिरियसली घेतात आणि लगेच कंप्लेंट करण्यासाठी शाळेमध्ये जातात. म्हणून शाळांमध्ये सुद्धा अशा कितीतरी पेंडिंग कंप्लेंट्स आईवडिलांच्या 24 तास येत असतात. म्हणून शाळेतल्या शिक्षकांना आणि प्राध्यापकांना हे कळत नाही की एक्झॅक्टली कोणती जी कंप्लेन आहे ती सिरियसली घ्यायची आणि कोणती कंप्लेंट सिरियसली घ्यायची नाही आहे. म्हणूनच अशा वेळेला एक कायदा बनतो जो की कॉलेजमध्ये झालेल्या बुलिंगबद्दल बनवला आहे. ते म्हणजे रॅगिंग. रॅगिंग म्हणजे वारंवार सतत केलेली थट्टा म्हणा, मस्करी म्हणा, जी खूप व्हायलेंट असते. हाच व्हायलेंट प्रकार शाळांमध्ये होतो. तो कमी प्रमाणात असतो कारण शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये एवढी पॉवर नसते बौद्धिक, म्हणून ते छोट्या प्रमाणात बुली करतात. मग कोणते बुली आहे जी आपण सिरियसली घ्यायची आणि कोणता त्रास मुलांचा आपण सिरियसली नाही घ्यायचा याबद्दलचा एक छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हा बनवलेला आहे मी, जो की प्रत्येक पालकांनी आणि शिक्षकांनी खूप सिरियसली ऐकला पाहिजे. मग कोणत्या प्रकारची जी थट्टा आहे त्याला आपण सिरियसली घेतलं पाहिजे याचे काही नियम मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला नियम आहे की वारंवार, छोट्यातली छोटी जरी थट्टा असली आणि ती वारंवार जर करत गेली तर ती त्रासदायक ठरू शकते. दुसरी गोष्ट आहे अपमान. अपमानास्पद गोष्टी जर आपल्या मुलांबद्दल बाकीचे मुलं जर करत असतील आणि त्या वारंवार जर होत असतील तर या गोष्टीची दखल आपण घेतली पाहिजे. तिसरी गोष्ट आहे, आपल्या मुलाला जर कुणी एकटं टाकत असेल, मुद्दाम ग्रुपिझम करतात आणि आपल्या मुलाला वेगळं टाकतात, ह्या गोष्टी जर एक वेळा झाल्या, 2 वेळा झाल्या ठीक, पण वारंवार जर होत असतील त्या गोष्टी आपण काउंट केल्या पाहिजेत. चौथी गोष्ट आहे घाबरवणे. वर्गामध्ये एकटा असला मुद्दाम बाहेरून कडी लावायची, बाथरूममध्ये एकटा असला लाईट बंद करायची, किंवा चलता चलता डब्याला लाथ मारायची, किंवा पाणी सांडायचं, किंवा अंगावर पाणी फेकायचं. अशा खूपशा कृती आहेत ज्याच्यानं आपलं पाल्य घाबरू शकतं, आपला मुलगा घाबरू शकतो. असं कोणतंही कृत्य आहे त्याला आपण बुली म्हणतो, थट्टा म्हणतो, मस्करी म्हणतो. पण ह्या गोष्टी जर वारंवार होत असतील तर त्या गोष्टी आपण काउंट केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये अजून एक अशी गोष्ट आहे ती म्हणजे फिजिकली जर मारहाण होत असेल, फिजिकली जर सतत मारल्या जात असेल, दोघांची भांडणं असो पण सातत्याने फिजिकली जर मारहाण आपल्या मुलाला होत असेल तर ती गोष्ट आपण सिरियसली घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे टोमणे मारणे. चलता चलता नावावरून टोमणे मारणे, किंवा कोणाचं आडनाव काही असेल त्याच्यावरून टोमणे मारणे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, एकदा झालं आपण ते समजू शकतो, पण या गोष्टी जर वारंवार झाल्या तर ती खूप त्रासदायक ठरू शकतात. शिवीगाळ करणे. आजकाल मुलांना मोठ्या मोठ्या शिव्यांचा अर्थसुद्धा माहिती नसतो. लहान मुलांना तरी ते क्लासमध्ये शिव्या देतात आणि मुद्दाम पाठीमागनं शिवी द्यायची किंवा बोलताना शिव्या द्यायच्या. ह्या गोष्टी जर वारंवार होत असतील तर त्या आपण लक्षपूर्वक ऐकल्या पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे जर आपला बेस्ट फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंडसोबत मुद्दाम भांडणं लावणे, एकमेकांपासून दुरावा करणे, ग्रुपिझम करणे, त्याला एकटं पाडणे क्लासमध्ये, ह्या गोष्टी जर होत असतील तुमच्या मुलासोबत तर तुम्ही त्या गोष्टी सिरियसली घेतल्या पाहिजेत. नंतर हे सोशल मीडियावरचं बुलिंग, हे तर आपण पाहत होतोच की आपल्याला शिंग बनवतात मुलं एकमेकांना, किंवा आपल्या चेहऱ्याला काही पण बनवतात, किंवा सोशल मीडियावरती ते टाकतात, किंवा काहीही सोशल मीडियाशी रिलेटेड कोणतीही गोष्ट असेल आणि ती वारंवार होत असेल आणि त्रासदायक होत असतील, अपमानास्पद असेल, तर या गोष्टींची दखल आपण घेतली पाहिजे, मग ती शाळेमध्ये असो किंवा कॉलेजमध्ये असो. आणि पाचवी गोष्ट आहे धमकी. साहजिक आहे, एक कोणती तरी कृती मुलांकडनं होते आणि सगळे मिळून त्याला धमकी देतात की हे जर तू तुझ्या आईला जाऊन सांगितलंस, हे जर तू टीचरपर्यंत गेलास तर मग तुझी काही खैर नाही. अशा प्रकारचे जर धमक्या देऊन त्याच्यासोबत असे कृत्य होत असेल तर या गोष्टी तुम्हाला सिरियसली घ्याव्या लागणार आहेत. रॅगिंग तर काय आपल्याला माहिती आहे की वरिष्ठ जे स्टुडंट्स आहेत त्यांनी खालच्या वर्गातल्या किंवा नवीन बॅचमेट्सला त्रास देणं म्हणजे रॅगिंग.
आणि ह्या रॅगिंग हा तर कायदा बनलेला आहे, त्यामुळे त्याबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. पण अशा प्रकार जर आपल्या शाळेतल्या मुलांसोबत घडला तर त्यासाठी कोणताच कायदा नाही आहे. आणि तो कायदा कोणत्या स्टेपला आपण त्यावरती स्टेप घेतली पाहिजे ह्या गोष्टीबद्दल आपण अलर्ट असलं पाहिजे. आपण दरवेळेला ऐकतो की ह्या गोष्टी होत राहतात, मग ह्याच्यावरच्या स्टेप्स काय काय आहेत हे आपल्याला खूप कमी लोक माहिती असतात की एक्झॅक्टली करायचं काय. करायचं हे आहे की ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपला मुलगा जर वारंवार एकच गोष्ट जर आपल्याला 3-3दा सांगत असेल, एकाच गोष्टीसाठी जर तो रडत असेल, एकाच गोष्टीसाठी जर त्याला मारल्या जात असेल, तर या गोष्टी सिरियसली घेऊन त्याच्यावरती ॲक्शन घेणं खूप जास्त गरजेचं आहे. मग अशा वेळेला मुलांनी काय केलं पाहिजे, तर सगळ्यात पहिले घाबरलं नाही पाहिजे. कारण जगातला कुठलाही व्यक्ती, जोवर आपले आईवडील आहेत, शिक्षक आहेत, तोवर आपल्याला कुठलाही व्यक्ती आपल्याला काही इजा करू शकत नाही. ह्या गोष्टीची कॉमन सेन्स, एवढी निर्भीडता आपण आपल्या मुलांना शिकवली पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की पालक शिक्षकांना जे आपण सांगतो, महाविद्यालयातले शिक्षक आहेत, क्लास टीचर्स आहेत, प्राध्यापक आहेत, या सगळ्यांना जाऊन त्यांच्या कानावर या गोष्टी घालणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे तुमच्यासोबत जर हे होत असेल तर सगळ्यात आधी एक गोष्ट करायची, ते म्हणजे ती कृती होत असतानाचा वेळ, तारीख आणि ठिकाण, म्हणजे कुठे झालं ते ठिकाण सतत आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवत चला. म्हणजे ती गोष्ट किती वेळा घडली गेलेली आहे आणि किती वेळा त्याचं रिपिटेशन होतं याचं तुम्हालाही क्लिअरिफिकेशन असेल आणि पोलिसांनाही त्याचं क्लॅरिफिकेशन असेल. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे की पुरावे गोळा करायचे. अशा प्रकारच्या गोष्टी सतत होत असतील तर त्या कधी होतात. एकतर एकटं राहायचं नाही. एकटं राहिलं की हे सगळं जर होत असेल तर एकटं राहणं सहसा टाळायचं. आणि दुसऱ्यांदा जर हे होत असेल तर लक्षात ठेवायचं की एक सिच्युएशन असते. अशी मुलं सहसा सगळ्यांसमोर ह्या गोष्टी करत नाहीत, ते एकटेपणामध्ये करतात. म्हणूनच कुठे जायचं असलं, टॉयलेट असो किंवा वॉशरूम असेल किंवा कुठेही बाहेर कसंही महाविद्यालयात कुठेही वावरायचं असलं तर कुठेच एकटं जायचं नाही. आणि जर गेला तर आपल्यासोबत पुरावे गोळा करायचे. मग ते पुरावे कसे असतात की बाबा व्हॉट्सअप मेसेजेस असो, व्हिडिओज असो, स्क्रीनशॉट्स असो, CCTV फुटेजेस असो. पुरावे स्वतः जर आपण जेवढे गोळा करू शकलो तेवढे पुरावे गोळा करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग ते तुम्हाला कसे गोळा करायचे, तुम्हाला त्याचं काय करायचं आहे हे आपण समजू शकतो की व्हॉट्सअप मेसेजेस, CCTVs, स्क्रीनशॉट्स असो किंवा साक्षीदार असो, आपल्यासोबत जे फ्रेंड्स आहेत त्यांना सोबत घेऊन, विश्वासात घेऊन ह्या सगळ्या गोष्टींचे पुरावे आपल्याला गोळा करणं खूप अनिवार्य आहे. आणि चौथी आणि शेवटची महत्त्वाची, आय थिंक 5-6 पॉईंट्स आहेत, त्यातली 6वी महत्त्वाची गोष्ट ही आहे की स्वतः डिफेन्स करायला जायचं नाही. कारण ही लोकं एकटी नसतात, ही मुलं एकटी नाही येऊन कोणाला घाबरवत नाही. त्यांचा स्वतःचा एक ग्रुप असतो आणि तिथे तुम्ही जर एकटे असाल आणि तुम्ही डिफेन्स करायला जाल तर तुम्ही एकटे पडाल आणि त्याचा तुम्हाला खूप जास्त त्रास होईल. म्हणून लक्षात घ्या, एकटं डिफेन्स करायचं नाही. आपले वडील, आपले शिक्षक, पोलीस, महाविद्यालयातील प्राध्यापक ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन डिफेन्स करायचा, एकटं डिफेन्स करायला जायचं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मग पालकांनी काय केलं पाहिजे. सगळ्यात पहिलं आणि नैसर्गिक गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्या मुलांसोबत कॉन्व्हर्सेशन ठेवणं, एक आपल्या मुलांसोबत बोलणं. एक पथ्य पाळून घ्या प्रत्येक आईवडिलांनी की संध्याकाळी जेवत असताना किंवा कुठल्याही दिवसातून एक वेळ काढा आणि आपल्या मुलाशी अर्धा तास कन्व्हर्सेशन ठेवा. तुमच्यासोबत काय चाललंय ते त्यांना सांगितलं तर हळूहळू त्यांच्यासोबत काय चाललंय ते तुम्हाला सांगतात. कारण बऱ्याच वेळा मुलं बोलत नाहीत. त्याला जर घाण प्रकारे चिडवलं जात असेल, घाण प्रकारे अपमान होत असेल तर आपल्या आईवडिलांच्या नजरेत तर आपण हिरो आहोत. मग अशा प्रकारच्या इन्सल्ट आपण आईवडिलांना कसा सांगायचा असं विचार करून मुलं सांगत नाहीत. म्हणून मुलांसोबत अर्धा तास कन्व्हर्सेशन ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यांचं म्हणणं ऐका. दुसरी गोष्ट, त्याला ब्लेम करू नका की तू हे असं करतोस म्हणून मग तुझ्यासोबत असं जातो. यावर ब्लेमिंग बंद करा. आणि मुख्यतः पालकांनी एक काम करायचं की सतत आपण महाविद्यालयात जाऊन आपण तक्रार करतोय की अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत आणि ते जर स्टेप्स घेत नसतील तर ती स्पेसिफिक तो एक स्टेज आहे जिथे तुम्ही पोलिसांची मदत घेऊ शकता. 3-4 वेळा महाविद्यालयात सांगून सुद्धा जर आपलं ऐकत नसतील, शाळेमध्ये जाऊन जर तक्रार केल्यानंतर सुद्धा जर तिथले शिक्षक सिरियस घेत नसतील तर तुमच्याकडे एकमेव पर्याय ते म्हणजे तुम्ही पोलिसाची मदत घेतली पाहिजे आणि पोलिसाच्या मदतीनेच पुढच्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आता पोलिसांकडे कधी जावं ह्याचा सुद्धा खूप संभ्रम असतो की काय कधी जायचं पोलीस स्टेशनकडे, किती गोष्ट सहन करायची आणि मग पोलिसांकडे जायची. याचे फक्त 5 असे मुद्दे आहेत जेव्हा तुम्ही पोलिसांकडे गेले पाहिजे. फर्स्ट म्हणजे फिजिकल व्हायलन्स होत असेल, तुम्हाला जर तुमच्या मुलाला जर मारहाण होत असेल
फिजिकल व्हायलन्स जर होत असेल तर तुम्ही कंपल्सरी पोलीस स्टेशनमध्ये गेला पाहिजेत आणि गंभीर प्रकारे जर तुम्हाला धमक्या देत असतील, लहान लहान मुलं आहेत वाटतं आपल्याला पण ते धमक्या देतात आणि ते खूप वाईट प्रकारे धमक्या देतात आणि जीवे मारण्याचा किंवा हात कापण्याचा, पाय कापण्याचे जे काही धमक्या असतात त्याला सिरियसली घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाणे. लैंगिक छळ होत असेल तर कंपल्सरी पोलिसांची मदत घेणं खूप जास्त गरजेचं आहे. पैसे उकळत असतील तुमच्याकडनं, ब्लॅकमेल करून तुम्हाला जर पैसे उकळत असतील तुमच्याकडनं, तर ती स्टेज असते ज्या दिवशी तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेला पाहिजे. आणि साहजिकच वारंवार तक्रार करूनसुद्धा महाविद्यालयांनी लक्ष न दिलं तर तुम्ही पोलिसाकडे गेलं पाहिजेत. शेवटचं एवढंच आहे की मुलांना असं वाटतं की कोणाची गंमत करणं म्हणजे थट्टा करणं म्हणजे ही एक एन्जॉय करण्याची गोष्ट आहे. तर स्पेसिफिक आपल्यासुद्धा मुलाला हे समजून सांगायचं की कुठल्याही व्यक्तीची थट्टा करणं ही छोटी गोष्ट नाही आहे. प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना किती प्रमाणात थट्टा करायची असते किंवा कुठल्या व्यक्तीला किती प्रमाणात त्रास द्यायचा असतो या गोष्टीची एक छोटीशी लाईन मारायची शिकवली पाहिजे. कारण थट्टा हा एक अर्धा अपमान असतो आणि तो अपमान प्रत्येकालाच सहन होईल असं नाही आहे. त्यामुळे कोणाची थट्टा करत असताना एकच गोष्ट लक्षात घ्यायला आपल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे की जी गोष्ट आपण सहन करू शकतो तीच आपण दुसऱ्याला दिली पाहिजे. विचार करायला.